लग्नाआधी कोणत्या गोष्टींचं डिस्कशन झालं पाहिजे, कोणते प्रश्न विचारले गेले पाहिजेत, बघण्याच्या कार्यक्रमात असतील किंवा तुम्ही भेटला असाल तेव्हा, या गोष्टींबद्दल डिस्कशन झालंच पाहिजे. आता त्या गोष्टी कोणत्या? आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते कळणार आहे. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमचे जे फ्रेंड्स आहेत, ज्यांचे बघण्याचे कार्यक्रम सुरू झालेत, पण तो कन्फ्यूज आहे, ती टेन्शनमध्ये, त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा आणि त्यांचं टेन्शन दूर होईल, क्लिअर होईल, की एक्झॅक्ट त्यांना काय हवंय आयुष्यात, कसा पार्टनर हवाय, हे त्यांना कळेल. सो फार 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 महत्त्वाचा व्हिडिओ आहे. सुरू करूयात. हॅलो, हाय, कसं आहे ना मित्रांनो, मी आर.जे. ज्योती आणि स्वागत करते तुमचं माझ्या या प्रेमाच्या यूट्यूब चॅनलमध्ये, जिथे प्रेमाच्या आपण अनलिमिटेड, नॉनस्टॉप आणि अनएडिटेड गप्पा मारत असतो. म्हणजेच की स्टार्ट टू एंड जे जसं आहे तसंच तुम्हाला शेवटपर्यंत ऐकायला मिळतं. यामध्ये मी काहीच एडिट करत नाही, इव्हन नो मेकअप लूक. ओके, सो आजचा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे, गंभीर आहे, पण त्याला मी हलक्या-फुलक्या वेने तुम्हाला सांगतीये. सो ऑफकोर्स तुम्ही एकमेकांशी जेव्हा बोलत असता, जे काही स्थळ आलेलं असतं, लव्ह मॅरेजमध्ये सुद्धा या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पण स्थळाचं मी बोलतीये, की एकमेकांच्या आवडी-निवडी हे जरासं जाणून घेतलं. पण त्या व्यतिरिक्त सुद्धा कोणते प्रश्न विचारले गेले पाहिजेत, ज्या गोष्टीचं नॉलेज तुमच्याकडे असलं पाहिजे, ते मी आज एक्सप्लेन करणार आहे. बिकॉज या प्रश्नांमधून तुम्हाला ती व्यक्ती कशी आहे किंवा तिची फॅमिली कशी आहे, काय विचार करतात ते, हे सगळं क्लिअर होईल आणि तुम्हाला मग कळेल, की ही व्यक्ती माझ्यासाठी बनली आहे की नाही, पुढे जायचं की नाही, सगळं क्लिअर होईल. खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. प्लीज शेवटपर्यंत बघा आणि शेअर करा मोठ्या संख्येने आणि सबस्क्राईबसुद्धा करा. ओके, 5 प्रश्न मी तुम्हाला सांगेल. पहिला प्रश्न, फॅमिली. फॅमिलीबद्दल प्रश्न विचारणं खूप गरजेचं आहे. मग जॉइंट फॅमिलीमध्ये राहणारे की सेपरेट राहणारे, तुम्हाला कशी फॅमिली हवी आहे, त्या सगळ्या गोष्टींबद्दल डिस्कशन झालंच पाहिजे. त्यानंतर सणवाराला सुद्धा प्रत्येक फॅमिलीचे वेगवेगळे रूल्स असतात. मग तुमच्याकडे काय रूल्स आहेत, की हे झालंच पाहिजे, ते झालंच पाहिजे. त्याच्यानंतर इन्व्हॉल्वमेंट किती दाखवली पाहिजे. प्रत्येक डिसिजनमध्ये त्या मुलीचं ऐकलं जाणार आहे की नाही, ऐकलं जातं की नाही मुळात त्या घरामध्ये, याही गोष्टींचं डिस्कशन झालं पाहिजे, की घरातली कितपत कामं ती मुलगी करेल किंवा मुलाला सुद्धा असे काही प्रश्न पडले असतील, की तुमच्या फॅमिलीमध्ये काय असतं किंवा जावयाच्या फॅमिलीकडून काय अपेक्षा आहेत, हे असे प्रश्न विचारणं फार गरजेचं आहे. मुलांनो, तुम्ही विचारू शकता, की अशी-अशी माझी जॉइंट फॅमिली आहे आणि मला फॅमिली सोडून नाही राहायचं. त्यावर ती काय म्हणतीये ते सुद्धा तुम्ही डिसाईड करणं गरजेचं आहे. म्हणजे एकमेकांचे विचार पटतायत का? हे जमू शकतं की नाही, हे तुम्हाला इथे कळेल. म्हणजे प्रेम वगैरे हे सगळं होण्याआधीच तुम्ही थांबू शकता. बिकॉज प्रत्येकाची आपली एक चॉईस असते. प्रत्येकाला नाही आवडत सगळ्या गोष्टी. काही जणांना असं दोघंच राहायला आवडतं, काही-काही जणांना फॅमिलीसोबत राहायला आवडतं, काही-काही जणांना काहीच नाही आवडत. सो ये सब चीज़ें क्लिअर हो जाती है. त्यामुळे फॅमिली डिस्कशन किंवा तुमच्या घरातल्या काही प्रथा, रूल्स जे असतात, तेही एकमेकांना माहीत असणं फार गरजेचं आहे. काही फॅमिलीचे परफेक्ट रूल असतील, की बाबा याच वाजता उठायचं, त्याच वाजता उठायचं नाही, हे केलंच पाहिजे. असे काही एकदमच ठरवलेले काही रूल्स असतील, तर त्याबद्दलही डिस्कशन यामध्ये होणं गरजेचं आहे. बिकॉज लग्नामध्ये फक्त 2 लोक एकत्र येत नाहीत, तर 2 फॅमिलीजसुद्धा एकत्र येतात आणि फॅमिली इन्व्हॉल्वमेंट भरपूर असते. त्यामुळे फॅमिली डिस्कशन झालंच पाहिजे आणि पहिला प्रश्न हाच विचारला पाहिजे तुम्ही रिलेटेड टू फॅमिली. सेकंड इज मनी मॅटर्स कसे हँडल करायचे, ज्याच्यामध्ये सेव्हिंग्ज आल्या, स्पेंडिंग आलं, तुम्ही किती खर्च करताय, कशावर खर्च करताय, त्याच्यानंतर रिस्पॉन्सिबिलिटीज, या सगळ्या गोष्टींबद्दल डिस्कशन झालंच पाहिजे. म्हणजे तुम्ही असं म्हणून नाही चालणार, की तूच सगळं बघ, मी नाही बघणार आहे. असं नाही चालत, है ना? हे मॅच्युअर लक्षण नाहीये. त्यामुळे तुम्ही डिस्कस केलंच पाहिजे, की तू हे खर्च कर, मी हा खर्च बघेन, मग हे असं करूयात, ते तसं करूयात, आपण इतके-इतके पैसे आपले सेव्हिंग्जचे इथे घालूयात. सपोज जर माझा जॉब गेला, तुझा जॉब गेला, तर आपण असं-असं करू शकतो. आपण हे घेऊ शकतो. इथे-इथे आपण खर्च करू शकतो. हे ई-एम-आय आहेत. जे काही आहे ते डिस्कस होणं फार गरजेचं आहे. म्हणजे मला असं वाटतं लगेच तुम्ही खूप शेअर नका करू, पण बेसिक गोष्टी तरी क्लिअर झाल्याच पाहिजेत. किंवा निदान इतकं तरी की येस, फायनान्शियल गोष्टींबद्दल आपण डिस्कस करूयात किंवा पुढच्या भेटीत डिस्कस करूयात, जे असेल ते. पण मला असं वाटतं की हे डिस्कस होणं फार, फार, फार गरजेचं आहे. इथे जज करेल समोरचा, समोरची हा विचार डोक्यात आणू नका. केलं तर करू द्यात, उडत गेले ते. इथूनच त्यांची सोच समझ में आती है. सो अशा लोकांना स्थान नका देऊ तुम्ही, बिकॉज अजून काही झालंच नाहीये. पण
येस, मी म्हणेल की डिस्कशन होणं फार गरजेचं आहे. पैसा फार, फार, फार महत्त्वाचा असतो आणि अरेंज मॅरेज जर का तुमचं असेल तर आणखीच महत्त्वाचं आहे. ओके. सो मी नाही म्हणत आहे की इथे पैसे म्हणजे महत्त्वाचे आहेत बिकॉज म्हणजे पैसेच फक्त महत्त्वाचे आहेत बिकॉज तुम्ही अरेंज मॅरेज केलेलं असतं. अजून तुम्हाला प्रेमात पडायचं आहे. ती प्रोसेस सुरू होणार आहे. सो बेसिक गोष्टी क्लिअर असतील तर कसं दोघांच्या खांद्यावरचं ओझं हे जरा कमी होतं एकट्यानेच करण्यापेक्षा, है ना? सो त्यामुळे डिस्कशन झालंच पाहिजे आणि स्वतःची स्वप्नसुद्धा असतात ना काहीतरी, की मला हे करायचंय, मला हे घ्यायचंय, ते घ्यायचंय आणि इथे आपल्यासोबत आपला एक पार्टनर असतो आयुष्यभराचा. तर त्याच्यासोबत काही गोष्टी आपण प्लॅन केलेल्या असतात. त्यामुळे प्लॅन जर तुम्ही करू शकता, तर डिस्कससुद्धा करू शकता. सो डिस्कशन होणं फार महत्त्वाचं आहे. मी तर क्लिअरली बोलते हां काही गोष्टी. ओके, यामध्ये तुम्ही काय करू शकता? फॉर एक्झाम्पल, की ती मुलगी घरातला जो सगळा खर्च आहे, तो ती बघतीये. मुलगा जो बाहेरचा खर्च आहे, एखादा ई-एम-आय आहे, तो ते बघतोय किंवा रेंट, लाईट बिल जे काही असेल ते. सो हे कसं मॅनेजेबल आहे. अशा गोष्टींबद्दल डिस्कशन होणं फार महत्त्वाचं आहे. तुमच्या परीने करा, पण करा. नंबर 3 इज करियर प्रायोरिटी. करियर प्रायोरिटी हा पण फार महत्त्वाचा भाग आहे खूप जास्त. ज्याच्यामधला अतिमहत्त्वाचा पॉइंट की रिलोकेशन. लग्नानंतर इकडे-इकडे शिफ्ट व्हावं लागेल तुला किंवा शिफ्ट होशील का? हां, हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. तुम्ही जर कम्फर्टेबल नसाल रिलोकेट करायला, तर तुम्हाला कळेल की हां बाबा, नाही लग्न करू शकत आपण, मला नाही शिफ्ट व्हायचं. मुलाच्या साइडने सुद्धा आणि मुलींच्या साइडने सुद्धा. सो याबद्दल तुम्ही डिस्कस करायलाच हवं. खूप, खूप, खूप महत्त्वाचा विषय आहे हा. ओके. करिअरमध्ये मुलींना मी तर सांगेल, जो मुलगा ज्याची फॅमिली असं म्हणत असेल ना, की आम्ही तुला परवानगी देतोय जॉब करण्याची, तिथेच नाही म्हणून टाका. जी व्यक्ती तुमच्या या सगळ्या काय म्हणू शकतो टॅलेंटला वगैरे परवानगी वगैरे देत असेल, तर ते फार अवघड आहे. परवानगी हा शब्द जरी वापरला ना कधी-कधी मला अशी चीड येते. पण ठीक आहे, परमिशन देतोय तुला तर कर, हे हे वाक्य खूप अवघड आहे. इथून विचार कळतात. त्यामुळे मी म्हणेल, की अशा लोकांपासून दूर राहिलेलंच बरं. ज्याच्यामध्ये हां. वर्क फ्रॉम होम असेल तर कशा-कशा गोष्टी असतील. मग मुलींनो तुम्ही पण काही गोष्टी डिस्कस केल्या पाहिजेत, की वर्क फ्रॉम होम जरी असेल किंवा मी बाहेर जाऊन जरी काम करत असेल, त्याच्यानंतर घरातली जबाबदारी जी आहे, त्याच्याबद्दलचं काय? सगळ्याच गोष्टी डिस्कस होणं फार महत्त्वाचं आहे. तुमचं काम एकमेकांना पटतंय का? कारण बऱ्याच जणांना काही कामं आवडत नाहीत, की "तू हे काय काम करतेस? हा जॉब सोड, मग तू हे कर" किंवा "तुला जॉब करायची काय गरज आहे? मी सगळं हँडल करतो. तू फक्त घर सांभाळ, आई-बाबांची सेवा कर." हे असं नाही चालणार आहे. आणि मुलींनो तुम्ही इतक्या शिकलात, मोठे झालात या गोष्टींसाठी नाही. सो मला असं वाटतं, की जबाबदारी सांभाळणं हे आपल्या मनाची इच्छा आहे. पण कोणीतरी तुम्हाला सांगत असेल, की "तू हेच कर आणि त्यासाठी तू जॉब सोड." तो वो गलत है. जर तुम्हाला ओके असेल तर तुम्ही करू शकता. पण येस, मुलांनो तुम्हीही काही गोष्टी ध्यानात ठेवल्या पाहिजेत, है ना? की इथे जर तुम्ही तुमच्या पार्टनरचे पैसे यूज करत असाल, अजिबात मेल इगो वगैरे हर्ट होण्यासारखी काही गोष्ट नाहीये. आजकालच्या मुलांचा इतका इगो हर्ट होत नाही, जी चांगली गोष्ट आहे आणि येस, सो या सगळ्या गोष्टींबद्दल, करिअरबद्दल डिस्कशन झालंच पाहिजे किंवा फ्युचरमध्ये तुम्ही काय करिअर करणार आहात. जसं की लग्नानंतर मी जॉब सोडेल आणि बिझनेस सुरू करणार आहे. माझा हा बिझनेसचा प्लॅन आहे किंवा आपण सोबत हा बिझनेस करूयात. जे काही असेल, ते तुम्हाला करिअरशी रिलेटेड ते सुद्धा डिस्कस करणं फार इम्पॉर्टंट आहे. भाग येते, की हे असं-असं आहे आणि काय होतं ना, नंतर त्या गोष्टी फार अवघड होतात आणि काही जणांना झेपत नाही ते आणि नातं तुटायला वेळ नाही राहत आणि आजकाल लोक इतका विचार करत नाहीत. नाही पटत आहे, नाही आवडत आहे, खतम. सो नको ना, त्यापेक्षा आधीच जर आपण काळजी घेतली तर प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर. सो हे असं आहे, तर त्यामुळे करिअरबद्दल डिस्कशन करा आणि करायलाच हवं. मुलांचं असं असतं, की मी नाही शिफ्ट होणार तिच्यासाठी, तिने माझ्यासाठी शिफ्ट व्हावं. असं नाही चालत. म्हणजे असं दरवेळी ठरवून नाही चालणार आहे, ओके? सो डिस्कस करो उस चीज़ के बारे में. ती कम्फर्टेबल आहे का? ती नाहीये कम्फर्टेबल तर ओके. ज्या तुमच्या लिस्टमध्ये बसणाऱ्या मुली असतील किंवा मुलं असतील, अशांसोबतच पुढे जाण्यात अर्थ आहे. त्यानंतरचा 4th नंबर इज किड्स. मुलं हवी आहेत का? की नको आहेत? आजकाल बऱ्याच जणांचं असं झालंय, की मला मुलं नको आहेत आणि ते ओपनली बोलतात, जी चांगली गोष्ट आहे. तुम्हाला ते पटत असेल, तर तुम्ही कंटिन्यू करू शकता. नसेल पटत, तर तुम्ही थांबू शकता. मग मुलं हवी आहेत, तर कधी हवी आहेत? लगेच हवी आहेत, की काही वर्षांनंतर हवी आहेत?
जे काही असेल ते डिस्कस करणं महत्त्वाचं आहे. मला असं वाटतं की आजकाल अनेक ॲप्समध्ये सुद्धा ऑप्शन येतोय की नो किड्स असं वगैरे समोरच्याला सांगितलं जातंय आणि जी चांगली गोष्ट आहे. बऱ्याच जणांचं वेगवेगळं मत असतं की नाही, नाही बाबा वंश वगैरे पुढे गेला पाहिजे किंवा घरचे म्हणतायत म्हणून एखादं बाळ झालंच पाहिजे, नाही. तुम्हाला काय वाटतं हे फार महत्वाचं आहे बिकॉज तुम्हाला त्याला लहानाचं मोठं करायचंय, तुम्हाला चांगले संस्कार द्यायचे आहेत, तुम्हाला काळजी घ्यायची आहे. सो अशा एका जीवाला तुम्हाला दुनियेत आणायचं आहे. सो तुमची तयारी असणं फार महत्वाचं आहे. ओके. त्यामध्ये फायनान्शियल गोष्टीसुद्धा आल्या, की ठीक आहे चला बाळाला जन्मच द्यायचा आहे, नॉट अ बिग डील नाही. आजकाल एक मोठी गोष्ट आहे ही बिकॉज अवघड झालंय हे. लाईफस्टाईल चेंज झाली आहे. त्यामुळे पेन जे आहे त्याचा एक वेगळाच भाग आहे. दवाखान्याचा खर्च भरपूर आहे. उद्या त्या बाळाचं एज्युकेशन तेही खूप आहे. हेल्थ फार महत्वाची आहे. जेवढं पोल्युशन, क्राईम आजकाल वाढलंय त्यामुळे बऱ्याच जणी घाबरतात म्हणजे एखाद्या जीवाला जन्म द्यायला. पण तुमचं काय आहे? ते तुम्ही डिस्कस केलंच पाहिजे, की मला बाळ हवंय, मला नको आहे, मग मला किती मुलं हवी आहेत. व्हॉटेव्हर इट इज तुमच्या मनात जे काही असेल ते तुम्ही डिस्कस करणं महत्वाचं आहे. तुम्हाला ती गोष्ट आवडली तर तुम्ही त्या व्यक्तीसोबत कंटिन्यू पुढे जाऊ शकता, विचार करू शकता, आणखी भेटू शकता आणि लग्न करू शकता. आणि जर तुम्हाला नाही हे काही जमत आहे किंवा ठीक आहे असं असेल, तर मग त्यानुसार विचार करणं भाग आहे. पण डिस्कस करा, ओके? बाळ ही सुद्धा एक खूप मोठी गोष्ट असते. घरचे मागे लागलेत म्हणून तर प्लीज एखाद्या बाळाला जन्म देऊ नका. तुम्ही तयार आहात का? आता मुलांनो यामध्ये तुमचा मोठा रोल काय आहे, की सगळं बाळ जे आहे तिच्या पोटात वाढणार आहे. पण त्यानंतर तुम्ही तितकी जबाबदारी घ्यायला तयार आहे का? कारण तो त्रास तर असतोच 9 महिने. देन उसके बाद भी ते बाळ लहान असतं तेव्हाही ते फार त्रास देत असतं हां. म्हणजे सतत रडणं, मग त्याची हायजीन मेंटेन करणं हे सगळं तुम्ही सुद्धा करायचंय. अशावेळी त्या मुलीची मेंटल हेल्थ सुद्धा तुम्हाला जपायची आहे. सो देअर आर सो मेनी थिंग्स तुम्हाला सुद्धा करायच्यात आणि याची तयारी तुमची असेल तर मग काही नाही. हां, बाळ होऊ दे ना, ती बघेल असं नाही चालत हां. आजकाल नाही कोणी असं टॉलरेट करत किंवा अशा लोकांना एंटरटेन करत नाही. त्यामुळे रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची आहे तर ती नीट घ्या. बाळ ही एक मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. फक्त तुम्ही पैसे मोजताय नाही चालणार आहे. बाकी सुद्धा इमोशनल काय म्हणू शकतो इमोशनल आधार देणं वगैरे ते सुद्धा फार मॅटर करतं. देन 5th नंबर इज रिस्पेक्ट अँड बाउंडरीज है ना? सो रिस्पेक्ट अँड बाउंडरीज म्हणजे राग आल्यानंतर काय होतं तुमच्या घरात किंवा तू कशी ॲक्शन घेतोस? काय-काय गोष्टी तुमच्या इथे स्पेशल घडतात? या सगळ्या गोष्टींबद्दल डिस्कशन झालं पाहिजे. स्त्रियांबद्दलचं काय मत आहे तेही डिस्कस झालंच पाहिजे. वेगवेगळ्या गोष्टी नियम जे असतील घराचे यामध्ये येतात. जसं की सुनेने 7च्या आत घरी यायचं नाही. जावयाने हेच केलं पाहिजे, तेच केलं पाहिजे. मुलींकडून जरा जास्त अपेक्षा ठेवल्या जातात. सो या गोष्टी आहेत. मुलींनो त्यामुळे तुम्ही विचारणं गरजेचं आहे, की तुमचे नियम काय आहेत? बऱ्याच फॅमिलीजला चालत नाही, की तिचे काही मेल फ्रेंड्स असतील तर, है ना? ती काही घरात नाही घेऊन येणार आहे सगळ्यांना, पण तरी बऱ्याच जणांचं हे असतं, की तू हे नाही करायचं. कपड्यांवरून येतं म्हणजे या सगळ्या गोष्टी यातच आल्या, की असे कपडे नाही घालायचे, हे असेच घातले पाहिजेत, हे असंच केलं पाहिजे, तसंच केलं पाहिजे. कंपल्सरी रूल्स आहेत आमच्या फॅमिलीचे. ते मुलींनो तुम्हाला पटले तर ओके, नाही पटले तर थांबवा ते. जे काही असेल मला असं वाटतं डिस्कस झालं पाहिजे. कितपत रिस्पेक्ट दिला जातो हेही बघितलं पाहिजे. मग ती स्त्री आहे किंवा मग तिला काय कळतंय? आम्हाला जास्त कळतं. हे जरा जास्त होत असेल त्या फॅमिलीमध्ये तर तुम्ही जरा लांब राहिलेलंच बरं. है ना? म्हणजे मला असं वाटतं की काही बाउंडरीज तुमच्याकडूनही असल्या पाहिजेत. सगळं समोरची व्यक्ती, त्याची फॅमिली म्हणेल तसं नाही चालणार आहे. कारण मग अशाने आपण कैदेत राहिल्यासारखं फील होईल. फ्रीडम इज इम्पॉर्टंट तर माणूस खुश राहू शकतो. आणि मला असं वाटतं की काही बेसिक गोष्टी आपण स्वतःहून फॉलो करतो, की नातेवाईक आले त्यांच्यासमोर कसं जाणं, मंदिरात कसं जाणं, सणवारी कसं राहणं. पण बाकी ठिकाणी सुद्धा सतत रूल्स बनवले जात असतील, तर मग ते जरा अवघड आहे. है ना, इतक्याच वाजता उठायचं, तितक्याच वाजता हे करायचं, तेच करायचं, हे असंच झालं पाहिजे, ते तसंच झालं पाहिजे, आमच्याकडे हे नाही, आमच्याकडे ते नाही, असं करून नाही चालणार आहे. रिस्पेक्ट फार महत्वाचा आहे आणि या रिस्पेक्टमध्ये एक ॲडिशन गोष्ट आणि अति इम्पोर्टंट गोष्ट मी ही ॲड करेन ती म्हणजे की तुम्ही फॅमिलीच्या अगेन्स्ट त्या व्यक्तीसाठी जाऊ शकता का? है ना? त्या व्यक्तीची बाजू घेऊ शकता का? मुलांनो जसं की
तुमची फॅमिली तुमच्या बायकोला काहीतरी बोलतीये, मग अशा वेळी तुम्ही स्टँड घेणार का? घरच्यांच्या विरोधात जाणार का? तिच्यासाठी लढणार का? आणि सेम विथ मुलींनो, की तुमच्या नवऱ्याला काहीतरी बोललं जातंय, मग अशा वेळी तुम्ही स्टँड घेणार का? थोडं फॅमिलीच्या विरोधात जाणार का? बिकॉज फॅमिली तर सेकंड आहे. फर्स्ट की तुम्ही एकमेकांसाठी बनलेले आहात. तर तुम्ही कितपत विरोधात जायला तयार आहात दॅट्स मॅटर्स है ना? सो या सगळ्या गोष्टींचा विचार करणं भाग आहे, की तुझी बायको अशीच करते, तुझा नवरा असाच आहे. सो अशावेळी तुम्ही काय स्टँड घेताय? तुम्ही किती लढताय? हे फार महत्त्वाचं आहे. सो हा रिस्पेक्ट आणि कसं आहे ना, कोणीतरी आपली साथ देणारं असेल, तर बरं वाटतं जीवाला. त्यामुळे प्लीज या सगळ्या गोष्टी जर का तुम्हाला पॉझिटिव्ह वाटत असतील एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत, तर पुढे जा. अदरवाईज थांबा. काहीच प्रॉब्लेम नाहीये. काहीच नाही. 4 लोक काही म्हणत नाहीत. बोलले तरी ते विसरून जातात आणि 4 लोकांमध्ये आपणही येतो. आपण पण दुसऱ्यांबद्दल हेच करतो. सो त्यामुळे जास्त विचार करू नका. तुमचं खुश राहणं, मेंटली खुश राहणं ते फार महत्त्वाचं आहे. जिथे फार असं हे काय आहे हे? असं होत असेल तर प्लीज ॲडजस्ट करायला जाऊ नका. लग्न ॲडजस्टमेंट नसते. छोट्या-मोठ्या गोष्टी आपण ॲडजस्ट करू शकतो, पण प्रत्येकच गोष्टीमध्ये ॲडजस्टमेंट असेल तर प्लीज वेळीच सावध व्हा. वय वाढत चाललंय, लोक बोलतायत म्हणून लग्न करू नका. जोपर्यंत तुम्हाला ओके वाटत नाही तोपर्यंत लग्न करायचं नाही. कारण बॅकआउट करणं अवघड आहे. लोकांना छान वाटतं बोलायला. त्यांचं काय जातंय बोलायला? जाणार आहे तुमचं. तर त्यामुळे प्लीज लग्न खूप मोठी गोष्ट आहे. विचारपूर्वक करा, है ना? ऑल द बेस्ट. तुम्हाला आणखी काही प्रश्न पडले असतील तर प्लीज मला कमेंट्समध्ये सांगा. मी त्यावर व्हिडिओ बनवेन. मी सगळ्यांच्या कमेंट्स वाचते. सो खुश रहा, मस्त रहा, प्रेमात रहा. तुमच्याही माझ्याही. आय लव्ह यू. बाय.